हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मटकीची म्हणजेच गवारीच्या शेंगाची सुक्की मसाला भाजी बनवित आहोत। ही खायला खूपच चविष्ट लागते आणि खूप कमी वेळामध्ये तयार पण होते। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करू। मी या पाव किलो मटकीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, म्हणजेच गवारीच्या शेंगा। याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। या एकदम फ्रेश आणि हिरव्यागारच अशा शेंगा घ्यायच्या आहेत। या जर तुम्ही पिवळ्या किंवा अशा खूप जाडसर घेतल्या तर तशा शेंगामध्ये धागे निघतात, मग ते धागे आपण भाजी खाते वेळेस एकदम करकर अशी लागतात। म्हणून अशा फ्रेश शेंगा घ्यायच्या आहे आणि मग या धुवून झाल्यानंतर याला अशा कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचे आहे किंवा मग चाळणीमध्ये एक 10 मिनिटांसाठी सुकायला ठेवल्या तरी पण चालतं। या शेंगा कट करण्या अगोदरच धुवून घ्यायच्या आहेत। शेंगाच नाही तर कोणताही भाजीपाला कट करण्या अगोदरच धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातील जीवनसत्व कायम राहतात। घाईच्या वेळेस एक एक शेंग कट करत बसण्याऐवजी अशा 5 ते 6 शेंगांचा बंच बनवायचा आणि मग त्या अशा पद्धतीने कट करायच्या आहेत। सकाळच्या घाईमध्ये अशा पद्धतीने जर या कट केल्या तर आपला बराचसा वेळ वाचतो किंवा मग ही तयारी तुम्ही पहिल्या दिवशी पण करून ठेवू शकता। या लहान मोठ्या आपल्या आवडीनुसार जशा पाहिजे त्या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची आहे आणि मग त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकून अगोदर या शेंगा भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही गवाराच्या शेंगाची कशीही भाजी जरी बनवत असाल तरी त्या अगोदर शेंगा अशा भाजून घ्यायच्या, म्हणजे त्याची भाजी खायला एकदम खमंग आणि चवदार लागते। तर याला डाग पडतील अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि ते पण हाय फ्लेमवरती। मग आता त्याच कढईमध्ये अजून 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि मग त्यामध्ये एक कट केलेला कांदा, लसूण, अद्रक आणि अर्ध्या टोमॅटोचे काप टाकायचे आहेत आणि याला पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा जाईल फक्त इतकंच याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग गार झाल्यानंतर याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। आता याच कढईमध्ये अजून 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकायचे आणि मग नंतर हा वाटलेला मसाला टाकायचा आहे आणि याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। मग त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच घरी बनवलेला काळा मसाला आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून परत याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे। याला 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। मग त्यानंतर यामध्ये या गवारीच्या भाजलेल्या शेंगा टाकून द्यायच्या आहेत। मग शेंगा आणि मसाला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे। आता ही भाजी आपण सुक्की बनवत आहोत म्हणून मी इथे मसाले कमी वापरलेले आहे। जर तुम्हाला ही भाजी ग्रेव्हीदार बनवायची असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटी अजून वाढवू शकता। आता यामध्ये 1 वाटी गरम केलेलं पाणी टाकायचं आहे। इथे थंड पाण्याचा वापर नाही करायचा, तर पाणी कोमट किंवा मग थोडंसं गरम वापरायचं आहे। मटकीची शेंग शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। या ठिकाणी आपण गवारीची सुक्की मसाला भाजी बनवत आहोत म्हणून मी इथे पाण्याचा वापर एकदम कमीच केलेला आहे। आता यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि 2 चम्मच भाजलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे, ते टाकायचं आहे। यामुळे भाजीला छान थिकनेसपणा येतो। आता 2 मिनिट याला वाफ देऊन घ्यायची आहे। शेंगा आपण तेलामध्ये अगोदरच फ्राय करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आता इथे याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। 2 मिनिटांमध्ये या लगेच शिजल्या जातात। वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं। ही भाजी पराठा, पुरी किंवा मग साध्या भाकरीसोबत पण अशी सुकीच खायला एकदम जबरदस्त लागते। आपली मटकीच्या शेंगाची म्हणजेच गवारीच्या शेंगाची सुकी मसाला भाजी तयार आहे। तर अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। थँक यू।